हॅलो फ्रेंड्स, आज आपण 2 डिसेंबर 2025 ला जो रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पाठवलेले आहे ते क्वेश्चन आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. त्यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे तरंगण्याच्या शक्तीच्या. आता हे जे क्वेश्चन आहे हे टोटल 1 2 3 म्हणजे 1 2 3 या तीनही शिफ्ट मध्ये क्वेश्चन आहे. ठीक आहे, जसजसे पाठवले गेलेले आहे विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आता बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे तरंगण्याच्या शक्तीच्या आधारावर जहाज पाण्यावर तरंगते हा सिद्धांत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला. ठीक आहे, तर हा सिद्धांत जो आहे तरंगण्याच्या शक्तीच्या आधारावर जहाज पाण्यावर तरंगते. ठीक आहे, हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आर्किमिडीज यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, उत्तर आर्किमिडीज. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा 2 नंबरचा क्वेश्चन आहे न्यूलँड्स, मेंडेलीव आणि मेयर नावाच्या वैज्ञानिकांनी टिंब विकसित केले होते. आता न्यूलँड्स म्हटल्यानंतर न्यूलँडची अष्टके येतात, बरोबर आहे. त्यानंतर मेंडेलीवची पेरियोडिक टेबल येतो आणि मेयर यांची आधुनिक आवर्त सारणी. आता या तिघांनी मिळून काय केलेलं आहे तर आधुनिक आवर्त सारणीचा विकास केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मूलद्रव्यांची व्यवस्थितपणे मांडणी ही या तिघांनी केलेली आहे. अगोदर न्यूलँडच्या अष्टकांमध्ये झाली, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं योगदान मेंडेलीवने टाकलं आणि या दोघांच्या याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान कोणी दिलं, मेयरने. आणि तिघांनी मिळून सर्वात जास्त आणि सर्वात सुटसुटीत अशी आधुनिक आवर्त सारणी इथे मांडण्यात आली. ठीक आहे, म्हणून त्याचा आन्सर काय येत आहे, आता त्याचा आन्सर येत आहे आवर्त सारणी, पेरियोडिक टेबल. ठीक आहे, आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, ध्वनीचे एकक टिंब आहे. आता ध्वनीचे एकक, ध्वनी कोणत्या एककामध्ये मोजलं जातं किंवा ध्वनीची तीव्रता जी आहे ती कशामध्ये काउंट केली जाते तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये काउंट केली जाते. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर येतं डेसिबल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर आपले ऑनलाईन क्लासेस देखील चालू आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे आपल्या ऍपचं नाव आहे. हे ऍप डाउनलोड करून तुम्ही आपल्या गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस घेऊ शकता. ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचबरोबर ज्या टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज देखील तिथे मिळतात. तसेच आपल्या चालू घडामोडींवरती देखील नवीन बॅच सुरू झालेली आहे आपल्या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेसच्या ऍपवरती. ती जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा घ्यायची असेल तर तुम्ही तिथे रेल्वे प्रेमी ऍप जे आहे ते डाउनलोड करून तुम्ही तिथून ती घेऊ शकता. ठीक आहे, जर तुम्हाला ह्या ऍपच्या बॅच जॉईन करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर बोर्डवरती नंबर दिलेला आहे 8550935262 या नंबरवरती तुम्ही मेसेज करून बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता बघा, पुढचा क्वेश्चन जो आहे तो पुढे बघा, शरीरातील कोणता भाग रक्ताच्या शुद्धीकरणाशी संबंधित आहे. तर शरीरातील कोणता भाग असा आहे की जो रक्त शुद्ध करत असतो किंवा शुद्धीकरणाचं काम करत असतो तर तो आहे आपला मूत्रपिंड, त्याला की किडनी असं म्हटलं जातं. मग किडनी काय कार्य करत असते तर जे टाकाऊ रक्त आहे, सॉरी, रक्तातील जे टाकाऊ पदार्थ आहे ते टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी जे आहे ते दोघं काय करत असतं, गाळून घेत असतं आणि ते आपल्या मूत्राच्या साहाय्याने ते बाहेर पडत असतं आणि शुद्ध रक्त वेगळं होत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने ते शुद्ध रक्त करण्याचं कार्य कोण करत असतं तर मूत्रपिंड किंवा त्यालाच किडनी असं म्हटलं जातं, ते करत असतं. ऑब्लिक किडनी. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. आता स्कर्वी हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होत असतो तर विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होत असतो. विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होत असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, हिरा हे कशाचे रूप आहे. ठीक आहे, मग हिरा हे जे कशाचं रूप आहे तर हिरा हे कार्बन या मूलद्रव्याचं स्फटिक रूप आहे. ठीक आहे, म्हणजेच कार्बनचे रूप आहे. मग आपण हे लिहूया, हिरा हे कार्बन या मूलद्रव्याचे स्फटिक रूप आहे.
ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 7 नंबरचा, वातावरणातील दाब तपासण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? तर वातावरणातील दाब तपासण्यासाठी बॅरोमीटर या यंत्राचा उपयोग केला जातो. ठीक आहे. बॅरोमीटर या यंत्राचा वापर केला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या स्लाइड मध्ये क्वेश्चन नंबर 7 पर्यंत जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन इथे पूर्ण बघितले. ठीक आहे. राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन काय आहे बघा, न्यूरॉन मध्ये केंद्रक कोठे स्थित असते? ठीक आहे. तर न्यूरॉन मध्ये केंद्रक हे पेशिकांमध्येच म्हणजेच पेशिका सायटॉन हा जो आहे सायटॉन या ठिकाणी ते स्थित असते. ठीक आहे. मग पेशिका हे आपल्या आन्सर येतं आणि ते सायटॉनच्या स्वरूपात असते. ठीक आहे. पेशिका, एक मिनिट मार्कर, पेशिका हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आता पुढचा जो क्वेश्चन आहे 9 नंबरचा, तो तापमान वाढवल्यास घनतेवर काय परिणाम होतो? ठीक आहे. मग आता तापमान जर वाढवलं तर तापमान वाढवल्यानंतर घनतेवरती काय परिणाम होतो? तर जर एखाद्या वस्तूचं तापमान वाढवलं तर तिचं आकारमान हे वाढलं जातं आणि वस्तुमान जे आहे ते घटतं. वस्तुमान घटतं आणि आकारमान हे जे वाढलं जातं. मग वस्तुमानात ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आकारमान जे आहे त्याच्यामध्ये देखील घटलं जातं. म्हणून मग घनता काय होते तर त्याची कमी होत असते. म्हणून आपलं उत्तर काय येते तर घनता कमी होते किंवा घटते. घनता कमी होते. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 10, वस्तूला विराम अवस्थेत आणण्यासाठी लागू केलेले बल कशातील बदलाच्या बरोबरीचे असले पाहिजे? आता वस्तूला, आता हा जो आहे हा न्यूटनच्या अष्टकामधील दुसरा जो गतीचा नियम आहे, संवेगाचा नियम, त्याच्यावरती डिपेंड आहे की कोणतीही बाह्य वस्तू असू द्या तिच्या वर जर बल केलं जातं त्या बलाच्या दराच्या समानुपाती असतं. म्हणजेच काय तर मग इथे कोणत्या अवस्थेमध्ये येईल तर त्याची संवेग अवस्था येते. ठीक आहे. याचं उत्तर येतं संवेग, मोमेंटम. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढचा क्वेश्चन, आता कार्बनचा एक महत्वाचा गुणधर्म काय आहे? मग कार्बनचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो आहे शृंखलना. आणि शृंखलना ही काय असते तर ही एक कार्बनचे अनेक अणूंचे सहसंयोज्य तयार होऊन त्यापासून एखादी साखळी तयार होते, त्यानंतर शाखा तयार होते किंवा विलयन संरचना होते. त्याच क्रियेला काय म्हटलं जातं तर शृंखलना असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग हा जो गुणधर्म आहे तो या कार्बनचा गुणधर्म सर्वात महत्वाचा आहे. शृंखलना हा गुणधर्म कार्बनचा महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे बघा 12 नंबरचा, पुरुष नसबंदीमध्ये मुख्यत्वे कोणत्या अवयव प्रभावित होतो? तर पुरुषांच्या नसबंदीमध्ये पुरुषांच्या शरीरातील जी शुक्रवाहिनीची नस असते, शुक्रवाहिनी जी आहे ती शुक्रवाहिनीचा एक तर ती कट केली जाते म्हणजेच कापली जाते किंवा ती बांधली जाते. ठीक आहे. जेणेकरून वृषांच्या द्वारे शुक्राणूंचा प्रवास बाहेरच्या बाजूने होत नाही किंवा वृषांच्या द्वारे जे शुक्राणू बाहेर येतात ते येणं बंद होतं. ठीक आहे. म्हणून मग ही जी शुक्रवाहिनी जी आहे ते आपल्या इथे आन्सर येतं. म्हणून पुरुष नसबंदीमध्ये मुख्यतः शुक्रवाहिनी हा अवयव प्रभावित असतो. आता पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या प्रक्रियेद्वारे पाणी जमिनीत मुरते? आता कोणत्या प्रक्रियेद्वारे पाणी जमिनीत मुरते तर अंतःस्रवण या प्रक्रियेद्वारे पाणी जमिनीत आणि खडकातून सचित्र भागातून जमिनीत मुरताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अंतःस्रवण. अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 13 पर्यंत क्वेश्चन इथे बघितले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 14 बघूया. टिंब मिळवण्यासाठी बल्बचा तंतू अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो. ठीक आहे. तर मग टिंब बनवण्यासाठी मग काय बनवण्यासाठी तर उच्च रोध
जो आहे तो बनवण्यासाठी काय करतो, लांब बनवला जातो. ठीक कशासाठी, तर अत्यंत पातळ बल्बचा तंतू अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो. तर उच्च रोध मिळवण्यासाठी बल्बचा तंतू हा अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो. उच्च रोध. क्वेश्चन नंबर 15 बघा. टिंब हे अनुवांशिक सामग्रीचे वाहन आहे. मग कोणतं आहे जे की अनुवांशिक सामग्रीचं वाहन आहे, तर ते जर बघितलं डीएनए, ज्याला जनुक असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, जे डीएनए एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवले जातात. ठीक आहे, डीएनए ऑब्लिक जनुके हे अनुवांशिक सामग्रीचे वहन आहे, जे की आपण म्हणतो की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवले जाणारं अनुवांशिक सामग्रीचं वाहन कोण करत असतात, तर डीएनए करत असतात. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघा. लॅथेनाइड आणि ऑक्सिनाइड हे कोणत्या गटात आहेत? आता लॅथेनाइड आणि ऑक्सिनाइड हे आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत, बरोबर आहे. त्याचे ABCDEF अशा पद्धतीने गट पडतात. त्यामध्ये शेवटचे लास्टचे 2 आहेत. ठीक आहे, ते लास्टचे 2 आहेत ते F गटामध्ये येतात. मग ते जे आहेत ते कोणते आहेत, तर लॅथेनाइड आणि ऑक्सिनाइड आहे. म्हणून आपण इथे F गट किंवा F ब्लॉक असं लिहू शकतो. F ब्लॉक. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर पुढे बघा 17 नंबरचा क्वेश्चन. आधुनिक आवर्त सारणी टिंब आधारित आहे. तर बघा, आधुनिक आवर्त सारणी ही अणुअंकांवरती आधारित आहे, परंतु ती अणुवस्तुमानांवरती आधारित नाही. ठीक आहे, लक्षात राहू द्या. अणुअंकांवरती आधारित आहे, अणुवस्तुमानांवर नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे क्वेश्चन बघा. 1 जूल पर सेकंड इज इक्वल टू किती? 1 जूल पर सेकंड हे कशाचं एकक आहे? असा एकक, तर ते शक्तीचं एकक आहे. मग शक्तीचं एकक जे आहे ते काय आहे, तर वॅट आहे. मग 1 जूल पर सेकंड बरोबर किती होतं? 1 वॅट किंवा वॅट मध्ये आपण ते काउंट करतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 19. कोणत्या रेणूला पेशीचे ऊर्जा चलन म्हणून ओळखले जाते? ठीक आहे, तर कोणत्या रेणूला पेशीचे ऊर्जा चलन, ज्याला की एटीपीच्या स्वरूपामध्ये, तंतुकणिकेच्या साहाय्याने एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली जाते. ठीक आहे, मग आपण बघतो बऱ्याचदा की तंतुकणिकेला ऊर्जेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आता इथे रेणूच्या पेशीचे ऊर्जेचे चलन म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर एटीपीला. मग एटीपीचं फुल फॉर्म काय आहे? एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 20. प्रेरित विभवांतराचे SI एकक कोणते? तर प्रेरित विभवांतराचे SI एकक आहे व्होल्ट. कोणतंही साधे विभवांतर असू द्या किंवा प्रेरित असू द्या, दोघांचंही SI एकक येतं व्होल्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण क्वेश्चन 20 जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण इथे पूर्ण बघितलेले आहे. ठीक आहे, थँक्यू.